प्रलंबित विविध मागण्यांसाठी अकोली ग्रामपंचायत समोर बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू। संग्रामपूर तालुक्यातील अकोली येथील ग्रामपंचायतीच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी अकोली येथील विशाल चोपडे यांनी दिनांक 20 जुलैपासून ग्रामपंचायत कार्यालयासमोर बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे। गेल्या अनेक वर्षांपासून गावाची दुरवस्था झाली असून वारंवार निवेदने देऊनही ग्रामपंचायत प्रशासन ठोस उपाययोजना करत नसल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे। आंदोलनात प्रामुख्याने पिण्याच्या पाण्याच्या बंद असलेल्या आरो प्लांटची दुरुस्ती, पावसाळ्यात धोकादायक ठरत असलेली संरक्षण भिंत दुरुस्त करणे, गरजू लाभार्थ्यांना घरकुल वाटप आणि सांडपाण्याच्या नाल्यांची त्वरित स्वच्छता यांसारख्या महत्त्वाच्या मागण्यांचा समावेश आहे। याशिवाय जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांसाठी जेवणाचे ताट उपलब्ध करून देणे, गावातील मुख्य चौकात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे, तसेच मालठाणातील आदिवासी बांधवांना वीज व पाणी पुरवठा करणे अशा मागण्यांसाठी हे आंदोलन छेडण्यात आले आहे। न्याय मिळेपर्यंत संघर्ष सुरूच राहील असा पवित्रा घेत विशाल चोपडेसह काही गावकरी मंडळी या आंदोलनात सहभागी झाली आहेत। प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन मागण्या त्वरित पूर्ण कराव्यात अशी मागणी जोर धरत आहे। दयाल सिंग चौहान, संग्रामपूर, बुलढाणा। नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा। एसडीओ शैलेश काळे। वानखेड फाटा येथे 22 जुलै रोजी छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर, विविध शासकीय सेवा एकाच छताखाली। सर्वसामान्य नागरिकांना विविध शासकीय योजनांचा लाभ एकाच ठिकाणी मिळावा या उद्देशाने 22 जुलै 2026 रोजी वानखेड फाटा येथील शिवसृष्टी मंगल कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर आयोजित करण्यात आले आहे। या शिबिरात नागरिकांनी आवश्यक कागदपत्रांसह मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा असे आवाहन उपविभागीय अधिकारी शैलेश काळे यांनी केले आहे। या शिबिराचे उद्घाटन आमदार डॉक्टर संजय कुटे यांच्या हस्ते संपन्न होणार आहे। सकाळी 10 वाजल्यापासून सुरू होणाऱ्या या शिबिरात नागरिकांसाठी आरोग्य तपासणीपासून ते महसूल विभागाच्या विविध दाखल्यांपर्यंत आणि अन्य शासकीय सेवांपर्यंत अनेक सुविधा मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहेत। सर्व सेवा एकाच ठिकाणी एकाच दिवशी या धर्तीवर आयोजित महसूल विभागाच्या सेवासोबतच इतर विविध शासकीय विभागांच्या योजनांचा लाभ नागरिकांना मिळवून दिला जाणार आहे। जळगाव जामोद मतदारसंघातील जास्तीत जास्त शेतकरी, नागरिक, महिला आणि गरजूंनी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा आणि आपल्या महसूल व इतर विभागांशी संबंधित प्रलंबित समस्यांचा तात्काळ निपटारा करून घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे। शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून नागरिकांच्या समस्या एकाच ठिकाणी सोडविण्याच्या उद्देशाने हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे। जळगाव जामोद मतदारसंघातील व संग्रामपूर तालुक्यातील नागरिकांनी आवश्यक कागदपत्रांसह मोठ्या संख्येने उपस्थित राहून या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन उपविभागीय अधिकारी शैलेश काळे व तहसीलदार प्रशांत पाटील यांनी केले आहे। दयाल सिंग चौहान, संग्रामपूर, बुलढाणा। दिनांक 22 जुलै रोजी शिवशक्ती मंगल कार्यालय वानखेड फाटा येथे छत्रपती शिवाजी महाराज राजस्व अभियान आयोजित केलेले आहे। सर्व विभागाच्या योजनांचा इथे लाभ नागरिकांना देण्यात येणार आहे। त्या अनुषंगाने सर्व जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघातील जनतेला आवाहन करण्यात येत आहे की शासनाच्या विविध उपक्रमांचा लाभ घेण्यासाठी आपण या शिबिरामध्ये यावं।